नमस्कार, मी मीनल दीक्षित. जॉयफुल एज्युकेशनमध्ये सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचं सहर्ष स्वागत करते. कुटुंबामध्ये कधी पालकांना हा अनुभव असेल की मुलं अनेक प्रश्न विचारून आपल्याला भंडावून सोडतात आणि त्याची उत्तरं आपल्याकडे नसतात आणि त्यामुळे सुसंवाद न होता विसंवाद होतो. ऐकायचे गंमत, ऐकायचे तसे भन्नाट प्रश्न. तर एक छोटीशी कविता ऐकवते सुरुवातीला. आई जरा थांब ना, आई जरा थांब ना, इथे जरा बैस ना, दादा गेला शाळेमध्ये माझ्याबरोबर बोल ना. मुंगी कुठे राहते, कुठे चालली गाय, आपल्या मनीमाऊच्या बाळाचं नाव काय. पाण्यातला मासा झोपतो तरी कुठे, सकाळी चांदो मामा लपतो ग कुठे. मोराला नाचायला शिकवलं कोणी, आणि भांड्याशिवाय चिवताई पिते कशी पाणी. बघा किती भन्नाट प्रश्न. कशी बरं ती आई उत्तरं देईल. आणि आजकालची नोकरी करणारी आई तर काही विचारायलाच नको. मग याकरता आपण आपल्या मुलांबरोबर चित्रगप्पा या उपक्रमातून खूप गप्पा मारू शकतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओचा माझा विषय आहे चित्रगप्पा. बघा, मुलांच्या बरोबर बसून आपण अनेक मुलांना चित्र दाखवू शकतो. आता हे पहिलंच चित्र बघा, किती छान आहे. आता हे चित्र समोर धरल्यानंतर हा प्रसंग कुठला असेल बरं? तर घरामधल्या स्वयंपाकघरातला ही घटना आहे. आई काय करते? आई पोलपाट लाटण्यावर पोळ्या करते. आईच्या बाजूला कोण आहे? आईची लाडकी चिंगी आहे. आणि ती चिंगी काय करते बघा, आई पोळ्या लाटते पण चिंगी काय करते माहिती आहे का? त्या कणकेची तिने छोटी छोटी पिवळ्या रंगाची बदकं केली आहेत आणि ती एका ताटलीमध्ये ठेवली आहेत. बघा, म्हणजे अशा विविध प्रश्न तुम्ही विविध चित्र दाखवून मुलांबरोबर गप्पा मारू शकता. आता मी तुम्हाला अजून एक पुढचं चित्र दाखवते पटकन. बघा, तुम्हाला आवडेल ते चित्र. ही बघा, ही सगळ्यात आजीला आपली नातवंड म्हणजे दुधावरची साय. आता ही आजी बघा मस्तपैकी या दोघींना गोष्टी सांगते. ही आहे रमा आणि ही आहे सुमा. यांना आजी छानपैकी गोष्टी सांगते. मग तुम्ही प्रश्न विचारू शकता, आजी आणि रमा आणि सुमा कुठे बसल्या असतील? तर त्या एका गॅलरीत बसल्या आहेत. वेळ कोणती असेल बरं? वेळ रात्रीची. कारण का माहिती आहे? आकाशामध्ये झाडापाठीमागे कोण बरं लपलंय? चांदो मामा. आजीने नेसलेली साडी पण कोणत्या रंगाची आहे? पांढरी शुभ्र. आणि त्याच्यावर छान वांगी रंगाची छोटी छोटी काय आहेत? फुलं. आणि दोन्ही रमा आणि सुमा गोष्ट ऐकण्यामध्ये रंगून गेले. अजून एक मी तुम्हाला गमतीदार चित्र दाखवते. आता आजी आहे, मग त्या घरामध्ये त्या कुटुंबात आजोबा देखील आहेत. पण आजोबा मात्र सकाळच्या वेळात पेपर वाचन करणार आहेत. पण गंमत अशी, चित्रगप्पा मारतोय ना, पेपर वाचताना आजोबा चष्मा घ्यायला विसरलेच आहेत. मग सुमा आजोबांना काय आणून देते? तर आणून देते चष्मा. त्याच्यानंतर आजोबांनी पोशाख कोणता घातलाय? तर गंजी फ्रॉक घातलाय, निळ्या रंगाची लुंगी नेसले. आजोबा ज्या खुर्चीवर बसले ती खुर्ची कसली आहे बरं? लाकडाची. असे अनेक प्रश्न आणि अशा अनेक चित्रगप्पा आपल्याला कुटुंबात सुट्टीच्या दिवशी का होईना मारता येतील. तेव्हा असे अनेक प्रयोग मुलांबरोबर क्वालिटी टाईम कसा घालवायचा आणि त्यांना मोबाईलपासून कसं दूर ठेवायचं, ह्याचे भन्नाट आणि वेगवेगळे मार्ग जर अनुभवायचे असतील तर आजपासून डिसेंबर महिना चालू झाला. आज 1 डिसेंबर ना, 21 डिसेंबरला आपण कार्यशाळेमध्ये नक्की भेटू. आधारिका हॉल, महावीरनगर, कांदिवली पश्चिम येथे. आणि मी एकटीच नाही आहे बरं का, माझ्याबरोबर अजून प्रथित यश मिळवलेली ठाण्यातली एक छानशी शाळा आहे. आणि त्या शाळेत श्वेता फडके नावाची माझी एक ताई आहे, माझी एक मैत्रीण आहे. आणि ती सुद्धा चेंडूचे वगैरे भरपूर धमाल खेळ तुम्हाला शिकवणार आहे. तेव्हा लवकरात लवकर नावनोंदणी करा. धन्यवाद.